कात्रप गावात सध्या आपण आहोत आणि भलं मोठं झाड कोसळल्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यातच भांडे कुटुंबीय इथे राहतात आणि त्यांचा व्यवसाय आहे तो म्हणजे भाकरीचा। भाकरी बनवण्याची चक्की या ठिकाणी आहे आणि त्या चक्कीच्या मशीनमुळे खरं तर हे जे झाड आहे ते पूर्णपणे पडल्या म्हणजे पूर्ण घरावर पडलं असतं, पण त्या मशीनमुळे ते झाड वाचलेलं आहे। आणि आज तुम्ही या परिस्थिती म्हणजे या परिसराची बघत असाल, या घराची बघत असाल, या व्यवसायाच्या ठिकाणाची परिस्थिती बघत असाल तर अगदी गंभीर परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। पत्र्याचं हे पूर्ण शेड जे आहे त्याचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हातावर पोट असणारं हे कुटुंबीय जे आहे त्यांचं एकंदरीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत, काय नेमकं झालेलं आहे एकंदरीत आणि किती साधारण नुकसान झालेलं आहे। दादा काय सांगाल, किती वाजता एकंदरीत किती वाजता झालं? आमच्या इथे हे खूप म्हणजे पूर्वीपासूनच होतं हे 3:15 वाजता ते झाड कोसळलं अचानक, म्हणजे एकदम वारा सुटला होता आणि सर्व अचानक झालं। तेव्हा मी इथेच होतो, जसं कोसळलं तसं मी इकडनं बाहेर निघालो, असा विषय झाला। आणि नंतर मी जेव्हा येऊन बघितलं सगळं तर माझी ती मशीनचं पूर्णपणे नुकसान झालं होतं सगळं। हे पीठ पूर्ण मलाईची मशीन आहे भाकरीचं, आमचं पूर्वीपासून भाकरीचा बिझनेस आहे आणि आमची रोजीरोटी पूर्ण ह्याच्यावर चालते। अशा पद्धतीत आमचं हे पूर्ण 2 लाख रुपयाचं ते सगळं मशीनचं पूर्ण हे आहे। आज आम्हाला याचं प्रशासनाचं पण आम्हाला कोणत्याही पद्धतीचं कोणीच इथे बघायला आलेलं नाही आहे। आमच्या याच्यामध्ये आम्ही आता पुढे काय करणार, आमच्या ह्याच्या रोजीरोटीला आम्हाला काहीतरी भरपाई भेटली पाहिजे, या हिशोबानुसार आम्ही अशा अपेक्षा बाळगतोय। किती साधारण नुकसान झालं असेल? टोटल माझी ही मशीन 2 लाखाचं पूर्ण ती मशीन होती ते। तर आता ते पूर्ण आता ते निघाल्यानंतर समजेल का टोटल काय किती नुकसान झालेलं आहे आणि काय काय झालेलं आहे तसं पद्धतीमध्ये। कारण हे पत्र पण आमचं पूर्ण वरचं पूर्ण हे गेलेलं आहे, पूर्ण सगळ्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे। याला आता आम्हाला काय करायचं आम्हाला पण काय समजत नाही। झाड तोडण्यासाठी मागणी केली होती का तुम्ही? हा, याच्या अगोदर पण मी त्यांना कॉल केलं होतं, कारण ते झाड पडण्याच्या याच्यावर दिसत होते त्या पद्धतीमध्ये मी त्यांना कॉल पण केलं होतं। तसंच आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक सोडून आम्ही ते बाजूच्या त्यांना बोलवलं, प्रथमेश पाटील आणि त्यांना तसे ते 10 ते 15 मिनिटांमध्ये तसे ते इथे हजर झाले। इथले स्थानिक नगरसेवक आमचे इथले नरहरी पाटील यांचा मुलगा आहे, ते इथले स्थानिक नगरसेवक आहे। आणि आमच्या इथे स्थानिक नगरसेवकांच्या कोणत्याही पद्धतीत आम्हाला जायला रस्ता पण नाही, रस्ता पण आमचं जाण्या येण्याचं पूर्ण बंद करून टाकलेलं आहे आणि कचरा सुद्धा न्यायला येत नाही। पूर्ण घाणीचं इथे वातावरण पसरलेलं आहे। त्याच्यामुळे इथे स्थानिक नगरसेवकांनी थोडाफार इथे लक्ष देऊन चांगली साफसफाई करून चांगल्या पद्धतीमध्ये आम्हाला जाण्या येण्याच्या रस्त्याची पण त्यांनीच ते रस्ता बंद केलेला आहे पूर्णपणे। त्यांनी रस्ता बंद केलाय? हो, कशासाठी? ते बोलतात का आमची जागा आहे असं बोलतात, आणि ती जागा आहे ऍक्च्युअली सार्वजनिक जागा आहे ती गावठण पूर्ण सार्वजनिक। आणि पूर्वीपासून लोक आमचे आजूबाजूचे सर्व लोक तिथून जाण्या येण्याचा पूर्ण रस्ता आहे ते अशा पद्धतीमध्ये। तुम्ही कधी मागणी केली या सगळ्या गोष्टींची? या सगळ्या गोष्टींची आम्ही त्यांच्याकडे पण मागणी केली, त्याही आमचं डायरेक्ट बंदच करून टाकले तिकडे। तर लोकप्रतिनिधींवरती आरोप केले जातात। महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हणजे घटना घडते एवढी मोठी तर लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे ही घरं बघत असला तर बैठी घरं आहेत आणि या बैठी घरांमध्ये हे झाड बघत असाल तर मोठ्या प्रमाणात कोसळलेलं आहे, ते म्हणजे घरांवरती। या ठिकाणी झाडांची छाटणी काही वेळापूर्वी तुम्ही ठेकेदाराशी संवाद साधला। एकंदरीत ठेकेदाराचं साधारण काय म्हणणं होतं, कारण की हे पहिलं वर्ष आहे की असं एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं कोसळलेली आहेत वेळोवेळी? मुख्य कारण म्हणजे मेन ज्या बदलापूर शहरात पूर्ण बदलापूर शहरामध्ये कुठेही नाले साफसफाई झालेली नाही, झाडांची छाटणी झालेली नाही आहे। आम्ही जेव्हा पत्र दिलं त्यावेळेला पत्रामधनं आम्हाला काय रिटर्न मिळालं का नगरसेवकाच्या सूचनेप्रमाणे आम्ही झाडे साफसफाई व नाल्यांची साफसफाई करतो, साफसफाई आणि तुम्ही बघा मला वाटतं तुम्ही पत्रकार बंधू येऊनच एक अर्धा पाऊण तास झाला तरी पण अजून मदत येत नाही। म्हणजे आता आम्ही करायचं स्थानिक फायर ब्रिगेडवाले ते येऊन थांबलेले आहेत, त्यांना प्रशासनाची आणि बातम्या द्यायच्या यासाठी काम करू नका। ठेकेदारांनी जर पावसाळ्यापूर्वीच ही छाटणी केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अजिबात उद्भवली नसती। परंतु ठेकेदारांचं लक्ष कुठे आहे? प्रत्येक ठेकेदार प्रत्येक नगरसेवकाच्या मागे फिरतो, त्याच्यामुळे ठेकेदारांचं बिलकुल लक्ष नाहीये।
ते फक्त मोजक्याच नगरसेवकांचं ऐकतात, पालिका प्रशासनाचं ऐकत नाही, ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. कारण की आपली अर्थव्यवस्था म्हणा किंवा जी स्थानिक लेवलची व्यवस्था म्हणा पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवतात. त्याच्यामुळे स्थानिकांचे गोरगरिबांचे हाल होतात. असं हा, एक मिनिट ही बाहेरची आपली नाही. हे आपली तुमची गाडी कोणाची ही नाही पकडतो ना. अर्थात तर जी चिमुकली बचावली ती ही चिमुकली होती. काही वेळापूर्वी तुम्ही जर बघत असाल तर ही चिमुकली जी आहे ती या खेरांमध्ये ज्यावेळी झाड पडलं, भलं मोठं झाड पडलं, त्यावेळी ही चिमुकली जी आहे ती अडकली होती आणि तिला वाचवलं स्थानिक लोकप्रतिनिधींनी. आणि ते जे स्थानिक लोक होती त्यांनी धाव घेतली आणि तिला खरं वाचवलेलं आहे. चाळ आहे, पत्र्याची चाळ आहे, आजूबाजूला बरीच घरं आहेत आणि या घरांवरती काही वेळापूर्वी भले मोठे झाड कोसळलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता बंद केला आहे असा आरोप सुद्धा यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि एवढंच नाही तर आमच्या मागण्या म्हणजे प्रशासनाने, नगरपरिषद प्रशासनाने या ज्या काही मागण्या आहेत म्हणजे झाड छाटणी असू द्यात किंवा मोठी झालेली झाडं असू द्यात, त्यांची छाटणी असू द्यात, ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशासनाने हे सगळं नुकसान होण्या अगोदर काहीतरी पावलं उचलून यावरती मार्ग काढणं आता गरजेचं झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह न्यूज.